नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कांदा लागवडीनंतर कांद्याच्या एकंदरीत ओव्हरऑल वाढीसाठी आपण खत व्यवस्थापन व्यवस्थित करत असणं गरजेचं आहे, जेणेकरून कांद्याची चांगली साईज होईल, चांगली कांद्याची फुगवण होईल. मित्रांनो, कांद्याची फुगवण जेवढी जास्त होईल तेवढा आपल्या कांदा उत्पादनामध्ये वाढ होत असते. तर मित्रांनो, कांदा फुगवण्यासाठी आपण शेवटची फवारणी कोणती घ्यावी, कांद्याची अगदी शेवटच्या स्टेपमध्ये कांद्याला कोणती फवारणी करावी जेणेकरून कांदा जास्तीत जास्त फुगवण होईल, कांदा जास्तीत जास्त मोठ्या साईजचा होईल. तर यासाठी सविस्तर आपण माहिती पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा 70 ते 75 दिवसात झाला असतो तर अशा वेळेस मित्रांनो आपल्याला 0,5234 प्रति एकर 5 किलो तुम्ही पाण्याद्वारे सोडू शकता, ड्रीपद्वारे सोडू शकता, किंवा जर तुम्हाला ते शक्य नसेल तर स्प्रे पंपाद्वारे तुम्ही प्रति पंप 70 ते 80 ग्रॅम प्रतिपंप तुम्ही याद्वारे पाण्याद्वारे फवारणी करू शकता, जेणेकरून कांद्याची चांगली साईज होण्यास मदत होते. कांद्याची पातीतील आणि मानेतला रस हा कांद्याच्या कंदामध्ये उतरण्यास मदत होत असे 0,3234मुळे, आणि कांद्याची टिकवण क्षमतासुद्धा वाढण्यासाठी मदत होते. तर मित्रांनो, ज्यावेळेस कांदा आपल्या एक 90 दिवसाच्या आसपास आलेला असतो तर अशा वेळेसुद्धा एक शेवटची आपल्यामध्ये फवारणी घेणं गरजेचं असतं, जेणेकरून मित्रांनो या शेवटच्या काळामध्ये कांद्याला फवारणी दिल्यामुळे पातीतला संपूर्ण रस हा कंदामध्ये उतरण्यासाठी या विद्राव्य खताचा वापर होतो, तो म्हणजे 0050. आणि याच्यासोबत मित्रांनो आपल्याला घ्यायचा आहे बोरॉन. बोरॉन कशासाठी, तर मित्रांनो ज्यावेळेस कांदा हा काढणीसाठी येत असतो तर अशा वेळेस कांद्याला कलर येणं सुद्धा महत्त्वाचं असतं. तुमच्या कांद्याला जेवढा गडद कलर येतो तेवढा मार्केटमध्ये कांद्याला मागणी जास्त असते. त्यामुळे कांद्याला साईज होणं आणि कलर येणं हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. मित्रांनो, 0050मध्ये पोटॅशचा मुबलक वापर असल्यामुळे कांद्याची फुगवण जास्त मोठ्या प्रमाणात होते, आणि जे काय कांद्याची टिकवण क्षमता आहे तो दीर्घकाळ टिकतो. साधारणतः 4 ते 5 महिन्यापर्यंत आपण कांदा टिकवण्यासाठी पोटॅशचा वापर करणं गरजेचं असतं. मित्रांनो, खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त पोटॅशचा वापर कांद्यासाठी करा, त्यामुळे कांद्याची साईज तर चांगली होतेच, पण कांद्याची टिकवण क्षमता दीर्घकाळ राहत असते. त्यामुळे या शेवटच्या फवारणीमध्ये 0050 या विद्राव्य खताचा अवश्य एकदा वापर करा. ते शक्य नसेल तर पोटॅश शोनाईट हे सुद्धा याद्वारे तुम्ही वापर करू शकता. ह्या दोन्ही विद्राव्य खताचा दोन्हीपैकी एक कुठलाही वापर करू शकता. याच्यासोबत तुम्ही बोरॉनचा सुद्धा वापर करा. 30 ग्रॅम प्रतिपंप बोरॉन याद्वारे तुम्ही वापरू शकता, जेणेकरून कांद्याची चकाकी कलर एक नंबर होईल, कांद्याला उठावदारपणा आणि जास्तीत जास्त बाजारात मागणी असेल. मित्रांनो, कांद्याला शेवटचं पाणी देणं खूप महत्त्वाचं असतं. मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा 90 ते 95 या दिवसामध्ये येत असतो लागवडीपासून, तर अशा वेळेस कांद्याला शेवटचं पाणी देऊन अवश्य घ्या, कारण याच्यानंतर कुठलंही पाणी देऊ नये. कांद्याची टिकवण क्षमता खराब होत असते. जास्तीत जास्त पाणी देत राहाल तर कांद्याची मुळकूच होते, आणि ज्यावेळेस आपला कांदा साठवला जातो, जाळीमध्ये भरला जातो, तर अशा वेळेस कांदा हा लवकरात लवकर सडतो. त्यामुळे 90 ते 95 या दिवसातच कांद्याला शेवटचं पाणी देऊन घ्या लागवडीपासून. जर तुमचा कांदा पेरलेला असेल तर अशा वेळेस 120 दिवसापर्यंत तुम्ही कांद्याला शेवटचं पाणी देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर कुठलंही पाणी द्यायचं नाही मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दाणेदार खताचा वापर हा फक्त लागवडीपासून 60 दिवसाच्या आतच करायचा आहे, आणि पेरणी कांदा असेल तर 80 दिवसाच्या आतमध्ये आपल्यामध्ये वापरायचं आहे. त्यानंतर कुठल्याही दाणेदार खताचा वापर करायचा नाही, फक्त विद्राव्य खताचीच फवारणी यामध्ये करायची आहे, जेणेकरून कांद्याची क्वालिटी बेस्ट होईल, साईज कलर एक नंबर होईल. तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.